आज बनवलं असं मिरचीचं लोणचं. खूपच टेस्टी आहे हे मिरचीचं लोणचं. तुम्ही एकदा नक्की करा. पाव किलो मिरची घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि एका सुती कपड्यामध्ये 10 ते 15 मिनिटानंतर ही स्वच्छ पुसून घेतली आणि उभी अशी मिरची चिरून घेतली. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता ही पाव किलो मिरची मी चिरून घेतली उभी. हळद, मीठ आणि मोहरी. लागणारं साहित्य गावरान मोहरी आहे. आता मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता या मिरचीमध्ये आपण ही मोहरी मिक्स करून घ्यायची, बारीक करून घ्यायची मोहरी. छान अशी मिरचीला लागेल असा वाखर पसरून घ्यायचा मिरचीमध्ये. आता आपण मिरचीचा मसाला तयार करूया. मोहरी, हळद आणि मीठ. आता छान हे तिन्ही जिन्नस मिक्स करून घ्यायचे हाताने आणि यामध्ये हळूहळू आता मिरचीमध्ये हे बाखर भरून घ्यायचा मोहरीचा छानपैकी. 8 दिवसानंतर हे मिरचीचं लोणचं तयार होतं. तुम्ही तळून खा किंवा अशीही मिरची खा, खूपच टेस्टी लागते. आता मी एका बाउलमध्ये छान थोडीशी मिरची, थोडंसं बाखर असं सर्व टाकून घेते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका बरं का. आता छान असं बाखर मिरचीला लागलेलं आहे. आता आपण सर्व मिरची आणि बाखर मिक्स करून घेतला. आता याला आपण छान एक झाकण ठेवून असं खालीवर मिक्स करून घेऊया. 8 दिवसानंतर हे मिरचीचं लोणचं तयार होतं खायला. एका भरणीमध्ये भरून ठेवायचं. अजिबात खराब होत नाही. सबस्क्राईब नक्की करा.